समाज उन्नतीसाठी अविरत झटतं ते खरं नेतृत्व. जनतेच्या वेदना स्वतःच्या वेदना मानून रस्त्यावरती उतरतं. भाषणातून नव्हे तर कृतीतून बोलतं ते खरं नेतृत्व. संकटात सावलीसारखं सोबत असतं. न्यायाच्या बाजूनं नेहमीच कणखरपणे उभे राहतं ते खरं नेतृत्व. समाजात सलोखा राहावा, समाजानं विकासाची कास धरून बंधुत्वानं पुढं जावं असं धोरण घेऊन न थकता न घाबरता चालत राहतं ते खरं नेतृत्व. प्रकाश भाऊ, तुम्ही गेली 4 दशकं राजकारणात समाजकारणात सक्रिय आहात, तर यामागे नेमकी प्रेरणा काय आहे? समाजकारणाची आवड असल्यामुळं काही लोकांच्या नागरिकांच्या समस्या सोडवताना त्याला राजकारणाची फार मोठी गरज होती आणि राजकारणाच्या सहकार्यातनं लोकांचे प्रश्न सोडवणे हा महत्त्वाचा मुद्दा होता आणि त्यातनं भराभर चांगल्या प्रकारे प्रश्न लोकांचे नागरिकांचे सोडवत होते. असं करताना लोकांना नागरिकांना एक आपलंसं करून हे घेतलं. नंतर काही लोकांनी सांगितलं की तुम्ही निवडणुकीला उभं राहा. केवळ महाराष्ट्राला नव्हे तर संपूर्ण भारतवर्षाला समाजाभिमुख राजकारणाची दिशा दाखवणारे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा उराशी बाळगून खरं राजकारण हे समाजातील पददलितांच्या हिताचं असायलाच हवं अशी ठाम भूमिका मांडणारे फुले आंबेडकर यांचा विचार आपल्या समाजकार्याच्या केंद्रस्थानी ठेवून माननीय प्रकाश विठ्ठलराव कदम यांचं समाजकार्य बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज प्रभाग क्रमांक 38 मध्ये अव्याहत गेली 4 दशकं सुरू आहे. प्रकाश भाऊ, तुम्ही निवडून यायच्या आधीचा भाग आणि आत्ताचा भाग यामधला फरक काय आहे तो आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. म्हणजेच विकास कामांबद्दल जाणून घ्यायला आवडेल. बऱ्याचशा समस्या ते जाणवल्या की पाणी, कचरा, कुठं रस्त्यात कचरा, मुलांचं शिक्षण, की आपल्या भागातली इंग्लिश मिडियम मुलं शिकली पाहिजेत. तर ते एकदम सगळीकडेच प्रश्न गंभीर होता. नगरसेवक झाल्यानंतर DPचे रस्ते डेव्हलप केले, ते कचरामुक्त वार्ड केला. हुजूरपागा शाळा वगैरे अशा शाळांचा मी अभ्यास केला. त्या शाळेत मुली चांगल्या प्रकारे शिकतात. मग इथली गरीब मुलं काही शिकली पाहिजे म्हणून ही शाळेची संख्या वाढली. पण मग ई-लर्निंग स्कूलचं हे केलं, गार्डन केले, बाकीची कामं केली. तर त्यामुळं प्रभागाचा विकास इतका छानपैकी झाला की तिथे समस्या अशा ठेवलेच नाही. इथे आल्यानंतर आम्हाला रस्त्याची किंवा पाण्याची खरंच खूप प्रचंड अडचण निर्माण होत होती. रस्ता इतका विचित्र होता की पावसाळ्यामध्ये खूप प्रॉब्लेम्स क्रिएट होत होते. तर प्रकाश भाऊ कदमांनी आम्हाला रस्ता, पाणी आणि जे पण आमचे प्रॉब्लेम्स होते ते आम्हाला सॉल्व्ह करून दिले. आमचा दत्तनगर भाग 2012च्या आसपास महानगरपालिकेमध्ये आला. त्यावेळेला सुविधांचा अभाव इतका भयंकर होता, सांगता येत नव्हतं. रस्ता नव्हता, लाईट नव्हती, पाणी नव्हतं. त्यावेळेला कात्रज भूषण प्रकाश कदम यांनी आमच्या भागामध्ये पहिले पाण्याच्या टाक्या उभ्या केल्या. पाण्याच्या टाक्यामधून टँकरद्वारे पाणी पुरवठा करून लोकांना पाणी दिलं. आमच्या इथे लाईट, पाणी, रस्त्याचं काम, ड्रेनेज लाईनी, सर्व सोयी सुविधांचं योग्य रीतीने असं नियोजन केलं की आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास सहन करण्याची गरज पडली नाही. आपल्या प्रभागातील पर्यावरणाचं संवर्धन करण्याच्या उद्देशानं श्री प्रकाश कदम हे नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. त्यांनी राबवलेल्या महावृक्ष अभियानाअंतर्गत आतापर्यंत गेल्या 10 वर्षात 5,000पेक्षाही जास्त झाडं प्रभागात लावली गेली आहेत. तिथं राहिल्यानंतर माझ्या मिसेसला आणि मला झाडं लावायचं फार होतं. माझी मिसेस दरवर्षी 1,000-1,200 झाडं तयार करायची, लोकांना वाटणे हे आम्ही चालू होतं. आमचं बालाजीनगरला सुद्धा आम्ही झाडं तयार करायचं आणि ठिकठिकाणी लावायचं. तसंच आम्ही तिथं राहिल्यानंतर आम्ही संपूर्ण त्या वार्डात सुखसागर नगर परिसरामध्ये खूप मोठी झाडं लावली. तर ती झाडं लावल्यामुळे वार्ड एकदम सुंदर दिसायला लागला आणि त्या झाडाची प्रसिद्धी, त्या झाडावर प्रगती फाउंडेशन नाव होतं ना, त्याच्यामुळं प्रसिद्धी सगळीकडे झाली की प्रकाश भाऊंनी झाडं लावली पाहिजे. ऐतिहासिक वारसा लाभलेल्या कात्रज प्रभागाची नाळ आधुनिक जगाशी जोडताना आतापर्यंत श्री प्रकाश कदम यांनी एकूण 40 कोटी रुपये विकास कामांचं लोकार्पण करण्याचं उद्दिष्ट साध्य केलं आहे. महावीर गार्डनच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांनी जो प्रयत्न केला तर तो आम्हाला सर्वांना आज त्या उपयोगी पडत आहे. सकाळ संध्याकाळ येऊन बसू शकतो, व्यायाम करू शकतो, अशा पद्धतीचा या ठिकाणी आम्ही उपयोग करतो त्याचा. म्हणजे इतके कायापलट झालेली आहे की कुठल्या कुठल्या ठिकाणी गार्डनसाठी लोक झगडा देतात. आमच्या मुलांना खेळायला गार्डन नाहीये, वयस्कर माणसांना व्यायामाला, फिरायला अशी जागा नाहीये. पण आमच्याकडे प्रकाश भाऊ कदमांनी गार्डन आम्हाला तयार करून दिलं. त्याचा
सगळं आनंद आम्ही घेतो. 90च्या दशकात वाढत्या शहरीकरणाबरोबर बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज या प्रभागात अरुंद रस्ते, वाढती रहदारी अशा समस्या जाणवायला सुरुवात झाली होती. श्री प्रकाश कदम यांनी वेळीच पावले उचलून यापैकी अनेक समस्यांचे निराकरण यशस्वीपणे करण्यास सुरुवात केली. गुजरवाडी, माऊलीनगर, राजस सोसायटी, आनंदनगर, अरुणोदय सोसायटी, विद्यानगर, निरंजन सोसायटी, आदर्श चाळ, प्रियदर्शनी चाळ अशा अनेक भागातील जुन्या ड्रेनेज लाईन बदलण्याचे व रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे काम श्री प्रकाश भाऊंनी अत्यंत वेगानं केले. आमच्या इथे मागच्या 3-4 वर्षापूर्वी ओढ्यावरचा पूल वाहून गेला होता. खूप नुकसान झालं होतं. खूप गाड्या आणि ते खूप वाहून गेलं होतं. खूप लोक येऊन बघून गेले. पण एकमेव असे भाऊ होते तर त्यांनी येऊन आम्हाला ओढा बांधून दिला, पूल बांधून दिला आणि पूल बांधल्यानंतर त्यांनी आमच्या हातानेच उद्घाटन केले. पूर्वी आमच्या सोसायटीमध्ये येण्यासाठी प्रॉपर रस्ता नव्हता, पूर्ण खडीचा रस्ता होता. तो प्रकाश भाऊंनी करून दिला. त्यामुळं आमची येण्या जाण्याची खूप चांगली सोय झाली. सोसायटीच्या मागे जी संरक्षण भिंत आहे 2.25 कोटी रुपये खर्च करून त्यांनी महानगरपालिकेकडून ती बांधून घेतली. जवळपास 7 ते 8 लाख रुपये खर्चाचा हा डांबरी रस्ता प्रकाश भाऊ आणि प्रतीक दादांनी करून दिला. त्याचप्रमाणे सोसायटीच्या मागे महानगरपालिकेच्या आरक्षित भूखंडावरती 4 एकर जागेमध्ये भगवान महावीर स्वामींचं गार्डन असं सर्वांसाठी खुलं करून दिलं. ह्या इथं एक समोर सुरक्षा भिंत आहे, त्याचा कठडा फार तुटलेला होता. त्यांनी म्हणजे कॉर्पोरेशनच्या माध्यमातून त्यांनी सुरक्षा भिंत ही बांधलेली साधारण 500 मीटर आहे. ह्याच्या पुढे हा जो पलीकडचा रस्ता आहे हा रस्ता अगदी 10 फुटाचा होता. कात्रज ते गुजरवाडी फाटा हा मोठा रोड केलेला आहे. प्रकाश भाऊ आपल्या प्रभागात अरुंद रस्ते, रहदारी यांसारख्या समस्या कायमच राहिलेल्या आहेत. तर या सगळ्या समस्या कशा पद्धतीने सोडवता येतील, एखादं उदाहरण देऊन सांगू शकता? काही ठिकाणी खूप अरुंद रस्ते होते. आम्ही राजेश सोसायटी चौक ते कात्रज तलाव असं तो 60 फुटी रस्ता केला. त्या मालकाचं पत्र घेतलं त्याला TDR वगैरे मिळवून द्यायचं ते काम आम्ही केलं. बाकीचे रस्ते तर त्यात लोकांचे, शेतकऱ्यांची जागा जायला लागेल तर त्यांना लगेच काहींना पैसे असतं, TDR वगैरे काही कळत नाही त्या लोकांना. मग ते आपण सांगून ते करून द्यायचं आणि गोड बोलून व्यवस्थित ते रस्ते रुंद करून घेतले आणि त्याच्याकडे झाडं पण लावली. त्यामुळं आणि चारही बाजूनी रस्ते जे होते ते ट्रॅफिक जाम नव्हते ते रस्ते आम्ही मोकळे केले तात्पुरते. जेवढं ट्रॅफिक कंट्रोल करता येईल तेवढं केलं आणि रस्ते चांगले केले आम्ही. म्हणजे माझ्या प्रभागामध्ये रस्ते समस्या मी ठेवली नाही, आलेल्या नवीन प्रभागामध्ये त्या समस्या आहेत. आपल्या प्रभागातील रुंद रस्ते नागरिकांची गैरसोय करणारे नसावेत, तसेच पाणी, ड्रेनेज व कचरा व्यवस्थापन नीट व्हावे यासाठी त्यांनी वेळोवेळी महानगरपालिकेत आवाज उठवला व प्रसंगी संघर्षही केला. 2012 साली आम्ही इथं राहायला आलो आणि त्या काळी ह्या सोसायटीला रस्ता, पाणी काही नव्हतं. पावसाळ्यामध्ये लहान मुलं, महिला यांचे अत्यंत हाल होत होते. आजूबाजूच्या बऱ्याच राजकारणी लोकांशी आम्ही संपर्क साधला पण कुणीही आम्हाला सहकार्य केलं नाही. अशा वेळेस प्रकाश भाऊंनी त्या नगरपालिकेकडून जागा उपलब्ध नसताना त्यांनी त्यांच्या हिमतीवर, त्यांच्या कर्तृत्वावर त्यांनी आम्हाला रस्ता पहिल्यांदा करून दिला. त्याच्यानंतर पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. पाणी नव्हतं. मग पाणी नसल्यामुळं पुन्हा आम्ही भाऊंनी त्या पाण्यासाठी स्वतंत्र लाईन पाण्याची आम्हाला आमच्या या सोसायटीला आणून दिली. पहिले इथं नाला इतका घाण होता की त्याच्यातनं पाणी बाहेर वाहत होतं. आम्हाला इतका घाण वास येत होता की त्रास होत होता. रस्ता पण चांगला नव्हता. पण प्रकाश भाऊ कदम जसे नगरसेवक झाले तेव्हापासून आमचा इकडचा नाला त्यांनी बांधून दिला, वर घेतला, जाळी लावली आणि रस्ता पण एकदम छान करून दिला. गेली 4-5 वर्ष जेव्हापासून प्रशासक आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये आला, कुठलाही नगरसेवक नव्हता, तेव्हापासून पाण्याचे एवढे हाल झाले की एवढ्या मोठ्या सोसायटीमध्ये 30-40 हजार लिटरपेक्षा जास्त पाणी रोज लागायचं आणि त्याचा एवढा प्रचंड त्रास होत होता सोसायटीला, कमिटीला आणि सर्वांनाच. रोज टँकर मागवणं आणि आठवड्याला असलेला क्लोजर, त्याच्यामुळे प्रचंड मानसिक आणि सगळ्याच प्रकारचा आर्थिक त्रास होत होता. ह्या सगळ्या विषयावरती आम्ही कानावर हा विषय घातला. त्यांनी त्यांचं नॉलेज, सोसायटीचा पूर्ण अभ्यास करून त्यांनी त्याच्यावरती आम्हाला सोल्युशन काढून दिलं आणि गेले 3 महिने झालं सोसायटीचा हा पाण्याचा प्रश्न पूर्ण सुटलेला आहे. टँकरमुक्त सोसायटी आमची झालेली आहे. स्थानिक नगरसेवक माननीय प्रकाश शेठ कदम यांच्या माध्यमातून पाण्याच्या टाकीचं काम
पूर्णत्वास आलेला आहे. त्यासाठी लागणारा निधी त्यांनी महानगरपालिकेकडून उपलब्ध करून देऊन 70 लाख लिटरची टाकी पूर्णत्वास केलेली आहे. तरी ते पाण्याच्या टाकीपासून अतिवेगाने डेव्हलप होणाऱ्या परिसराला होणारी पाणी टंचाई त्या माध्यमातून दूर झालेली आहे. प्रकाश भाऊ कदम आणि प्रतीकदादा कदम आणि आपल्या भारतीताई कदम ह्यांनी नेहमीच आपल्या वार्डसाठी असू दे किंवा आपल्या एरियासाठी असू दे किंवा आपल्या भागासाठी असू दे नेहमीच तत्परतेने काम केलेलं आहे. आमचे पाण्याचे प्रश्न असू देत किंवा आमचे जागेचे प्रश्न, येण्या जाण्याचे जे काही रस्त्याचे काम असू देत, त्यांनी वेळोवेळी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य केलेले. इतर वेळी कधी आम्हाला पाण्याचा प्रॉब्लेम जरी असेल किंवा पाणी आलं नाही तरी आम्ही त्यांना फोन केला की माई असा असा प्रॉब्लेम आहे किंवा दादा असा असा प्रॉब्लेम आहे, तर त्यांनी लगेच टँकर पाठवून आम्हाला तसे पण वेळोवेळी मदत केलेली. आपला प्रभाग सुदृढ आणि आरोग्यदायी असावा या उद्देशानं श्री प्रकाश कदम यांनी नेहमीच विशेष प्रयत्न केले. आपला परिसर 100% लसीकरण झालेला असावा या उद्देशानं श्री प्रकाश कदम यांनी लस आपल्या दारी या मोफत लसीकरण मोहिमेला कोविड या महामारी काळामध्ये सुरुवात केली आणि प्रत्यक्ष घरोघरी जाऊन सलग 13 दिवसात 10,000 पेक्षाही जास्त नागरिकांचं मोफत लसीकरण करून घेतलं. श्री प्रकाश भाऊ कदम यांनी उभ्या केलेल्या या आरोग्य सैनिकांमुळे व व्यवस्थेमुळे प्रभागातील जनता कोविड सारख्या अत्यंत कठीण काळाला मोठ्या धीरानं तोंड देऊ शकली. आमच्याकडं की एक स्वस्त घरं बांधणारी गोरगरीब लोक, जास्त स्वस्तात जागा मिळून घरं बांधणारे गरीब लोक आहेत. रिक्षावाले, टेम्पोवाले, हातगाडीवाले, भाजी मंडईत काम करणारे, जिथं जिथं थोडे छोटे छोटे काम करणारे असे लोक, अशा लोकांवरती घरामध्ये असून किती धान्य वगैरे असणार. एक 15-20 दिवसानंतर लोकांचं सगळं सुरू झालं आणि मग ते मला लक्षात आलं माझ्या की लोकांना खायला नाही. धान्याचे ट्रक, मी 9 ट्रक पहिले धान्य आणून खाली केलं. प्रत्येकाच्या घरी धान्य वाटलं. याच्या व्यतिरिक्त माझी मिसेस सकाळी 8 वाजेपासून रात्री 11-12 वाजेपर्यंत कुठल्या हॉस्पिटलला पेशंट ॲडमिट करायचा, कुठं बेड खाली आहे, कुठं ऑक्सिजन मिळेल, तर असं कोविडच्या काळात ते काम आम्ही फार मोठं काम केलं. त्यावेळेस जरी इलेक्शन झाली असती तर एक नगरसेवक बाहेर नव्हता पडलेला. कुणी काय केलं नाही. कुणी फक्त आता फोटो टाकलेत ना, ते कुठंतरी 10 लोकांना 20 लोकांना वाटले, ते बोगस फोटो केले आणि टाकले. कोविड काळामध्ये प्रतीक भाऊ कदम यांच्या मार्फत आमच्या भागामध्ये लसीकरण आणि कीटकनाशक फवारणी करण्यात आली. प्रकाश भाऊ कदम आणि प्रतीकदादा कदम हे आमच्या वॉर्डमध्ये खूप चांगल्या प्रकारे काम करतात. जसं की कोरोनामध्ये त्यांनी 40,000 लोकांना लसीकरण केलेलं आहे. त्याचप्रमाणे धान्य वाटप झालं, पूरग्रस्तांना मदत झालं. म्हणजे असं नाही की फक्त वॉर्ड पुरतं मर्यादित नाही आहे त्यांचं काम, तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठले आपत्तीजनक आलं, पूरजन्य परिस्थिती आली, प्रत्येक वेळी मदत करतात. परिसरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात आणि बचत गटाच्या माध्यमातून समस्त माता भगिनींना स्थैर्य मिळावं यासाठी सुखसागर नगर येथील महिला बहुउद्देशीय बचत गट आजही कार्यरत आहे आणि असंख्य महिला या गटाचा लाभ घेत आहेत. याशिवाय आपल्या प्रभागातील महिला नेहमीच स्वावलंबी राहाव्यात यासाठी त्यांना शिलाई मशीन्स उपलब्ध करून दिल्या. यामुळे अनेक महिला उद्योजकतेच्या वाटेवर आत्मविश्वासानं चालत आहेत. प्रकाश भाऊ कदम यांच्यामुळे एक महिलांना बचत गट असा हॉल तयार करून दिला. त्यांनी महिलांच्या बऱ्याचशा समस्या त्यांनी जाणून घेतल्या. बेरोजगार होत्या, त्यांना रोजगार उपलब्ध करून दिले. गरजू लोकांना ते मदत खूप करतात. प्रकाश भाऊ, प्रतीक कदम, त्यांच्या मागे आम्ही सगळ्या गरजू महिला कधी पण उभ्या आहेत त्यांच्या पाठीमागे. आपल्या प्रभागातील लाडक्या बहिणींसाठी राबवलेले जागर स्त्री शक्तीचा, खेळ सौभाग्यवतीचा यासारखे कार्यक्रम हे इथल्या महिला वर्गाच्या नेहमीच पसंतीस उतरलेले आहेत. महिलांप्रमाणेच प्रभागातील बालवर्गालाही श्री प्रकाश भाऊ कदम यांच्या अनेक विकास कामांचा फायदा होत आहे. मुलांना जागतिक दर्जाचं शिक्षण प्राप्त व्हावं व त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी गोकुळ नगर येथे कार्यरत असणारे ई लर्निंग स्कूल हे आधुनिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारा प्रकल्प ठरला आहे. परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी ई लर्निंग स्कूल चालू करून दिलेला आहे. श्री माननीय प्रकाश भाऊ कदम यांनी जी ई लर्निंग चालू केलेली आहे ती खूप उत्तम आहे. माझी स्वतः मुलगी तिथे जाते, तिथल्या सुखसोयी खूप छान आहेत, तिला आवडते स्कूल आणि अप्पर पासून तिथं स्टुडंट वगैरे येतात. डॉक्टर APJ अब्दुल कलाम क्रीडा संकुल, राजमाता अहिल्याबाई होळकर बहुउद्देशीय इमारत, सुखसागर नगर पोलीस चौकी, माऊली कदम उद्यान, श्री प्रकाश कदम यांनी हाती घेतलेले असे अनेक प्रकल्प आजही अत्यंत सक्षमतेनं कार्यरत आहेत. माझ्या भागामध्ये मी आव्हानात्मक काम म्हणजे ई लर्निंग स्कूल
आणि परत स्विमिंग टँक, बॅडमिंटन, जिम, अहिल्याबाई होळकर महिला बचत गट हॉल, पोलीस चौकी आणि परत गार्डन. तिथं गार्डनमध्ये जॉगिंग ट्रॅक, म्हणजे इथं ज्येष्ठ नागरिक बसतात, जॉगिंग सकाळी संध्याकाळी लोक करतात. मग ते पाहिल्यानंतर आनंदच. प्रभागातील तरुण खेळाडूंना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं डॉक्टर APJ अब्दुल कलाम जलतरण तलाव बांधण्यामध्ये श्री प्रकाश कदम यांनीच महत्वाची भूमिका बजावली. आमच्या शेजारीच त्यांनी स्विमिंग टँक उभारला आहे, त्यामुळे आमच्या मुलांना इथून लांब जावं लागत नाही. तसंच त्यांनी जिम्नॅस्टिक हॉल, जिम वगैरे सर्व उभारले आहे. पुण्याची ऐतिहासिक ओळख असणाऱ्या कात्रज तलावाची जलपर्णीची समस्या सोडवण्यासाठी श्री प्रकाश भाऊ कदम यांनी नेहमीच प्रयत्न केले आहेत. अनेक वेळेस निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद मिळत नसतानाही या तलावाचे संवर्धन व्हावे या उद्देशानं त्यांनी जलपर्णी निर्मूलन मोहीम स्वखर्चानं राबवली आहे. तलावाबद्दल जे बोलायचं म्हणलं तर जलपर्णी इतकी वाढलेली होती की अक्षरशः दुर्गंधी आणि अक्षरशः पाऊल ठेवायला जाता मच्छरचा खूप त्रास होत होता. पण त्यांनी कॉर्पोरेशनला टेंडर वगैरे टाकण्याचा प्रयत्न केला, पण कॉर्पोरेशन काही जास्त हालचाल न करता त्यांनी स्वतःहून चालू केलं आणि ती जलपर्णी काढून हे केलं. माननीय प्रकाश भाऊ कदम यांनी या धरणाची खोली वाढवून पाण्याची व्याप्ती वाढवली. त्यामुळे जिथे इथे मोर, बाकीची जंगली जनावरं होती, त्यांचा पाण्याचा प्रश्न हा कमी झाला. समाजात साजरे केले जाणारे सण माणसांचं मनोविश्व समृद्ध करतात. दरवर्षी दिवाळीला श्री प्रकाश कदम यांच्या वतीनं परिसरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन उटणे आणि पणत्यांचं वाटप करण्यात येतं. गेली 4 दशकं समाजसेवेचं व्रत घेतलेल्या श्री प्रकाश भाऊ कदम यांच्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या अनेक योजना आहेत. कात्रजकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याचं रुंदीकरण करणं आणि ट्रॅफिकची समस्या कायमस्वरूपी संपवण्याचा प्रयत्न करणं, आंबेगाव बुद्रुक दाभाडी रस्ते रुंदीकरण करणं, दत्तनगर ते जांभूळवाडी सर्व DP रोड डेव्हलप करणं, जांभूळवाडी, काळेवाडी, आंबेगाव पठार या भागातील पाण्याची व्यवस्था सुरळीत करणं आणि तिथल्या रस्त्यांचं रुंदीकरण व सुशोभीकरण करणं, प्रभागामध्ये अत्याधुनिक सुविधांसह हॉस्पिटल उभारणी आणि डायग्नॉस्टिक पॅथॉलॉजी सेंटर उभारणं अशा अनेक कामांची आखणी व अंमलबजावणी करण्याचा कृती आराखडा हा आधीच तयार आहे. प्रभाग क्रमांक 38 मधील जनता गेल्या 4 दशकांहून अधिक काळ अशा खंबीर कणखर नेतृत्वाचा अनुभव माननीय प्रकाश विठ्ठलराव कदम यांच्या रूपानं अव्याहतपणे घेत आहे. रस्त्याचं आणि ब्रिजचं काम व्यवस्थित केल्यामुळं आम्ही आनंदनगर रहिवासी आणि सर्व महिला प्रकाश भाऊ कदम याच्या कुटुंबाशी सदैव पाठीशी उभं राहू. आमच्या सर्व तरुण पिढीचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. आमच्या सोसायटीतील सर्व महिलांचा पाठिंबा प्रकाश कदम यांनाच राहील. अंजनीनगर भागातील सर्व महिलांचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे. प्रकाश भाऊंना मत म्हणजे प्रकाश भाऊंना मत, विकासाला मत. प्रकाश भाऊंना मत म्हणजे 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 विकासाला मत. बंधूंनो आणि भगिनींनो, आपल्या अडचणींमध्ये आपल्याबरोबर कोणीतरी नेहमी सावलीसारखं उभं असावं. आपल्या कुटुंबाला स्वतःचं कुटुंब मानून त्याची काळजी घेणारं आपलं हक्काचं एक माणूस असावं. आपल्याबरोबर आपल्या प्रभागाचाही विकास व्हावा यासाठी जिद्दीनं आणि जिव्हाळ्यानं झटणारं कोणीतरी असावं असं कोणाला नाही वाटणार. गेली 40 वर्ष श्री प्रकाश भाऊ विठ्ठलराव कदम तुमच्या हक्काचा माणूस, तुमचे मित्र, तुमचे लोकसेवक म्हणून तुमच्या सेवेत रुजू आहेत. आता त्यांच्या कार्याला, त्यांच्या मेहनतीला बालाजीनगर, आंबेगाव, कात्रज प्रभाग क्रमांक 38 मधून तुमची साथ हवी आहे. प्रकाश भाऊंना मत म्हणजेच प्रभाग क्रमांक 38च्या सर्वांगीण विकासाला मत.